Hello dear students, myself Dr. Prem Gada, and today we are discussing about the role of microorganisms in disease. In last lecture we have discussed about the contribution of different scientists and how they mention the germ theory of disease and how microorganisms play an important role in the disease mechanism. Here are the different myths and how different contributor त्यांनी त्या थिअरीला कशा प्रकारे डिस्प्रूव्ह करत गेले. ठीक आहे. 20 वर्षाचे कॉन्ट्रिब्युशन आपण बघितलं. हिअर वी हॅव डिस्कस अबाउट द इनडायरेक्ट एव्हिडन्स ऑफ जर्म थिअरी ऑफ डिसीज गिवन बाय द जोसेफ लिस्टर अँड अँटीसेप्टिक सर्जरी. इट इज अ प्रायमरी एव्हिडन्स or it is indirect evidence of germ theory of disease. Later on we discuss about the direct evidence given by Robert Koch about disease of Bacillus anthrax or disease anthrax caused by the Bacillus anthracis. In last lecture we have discussed about the how Robert Koch defined or isolated the positive agent of anthrax disease, that is Bacillus anthracis, and when he injected that spores of that bacillus into healthy mice, that mice shows the symptoms of the disease anthrax. Later on, that mice, spleen piece of that mice he has taken out and inoculated into a fresh serum culture. He found that the bacteria can grow in that medium and forms spores. Means similar type of bacteria can be isolated from that infected mice. On the basis of this finding, Robert Koch given a direct evidence of germ theory of disease. That means microorganisms are present for the disease or for any infection. Microorganisms are there to cause a infection. Barabar? On the basis of this experiment, direct evidence, Robert Koch stated his postulates or त्यांना आपण आपल्या याच्यामध्ये म्हणू की त्यांनी काही नियम ठरवले की डिसीज जर्म थिअरीसाठीचे किंवा एखादा डिसीज कॉज करण्यासाठी काहीतरी प्रिन्सिपल मेकॅनिझम फॉलो केले जातात आणि ते प्रिन्सिपल मेकॅनिझम कुठले किंवा काय असू शकतात त्याबद्दल रॉबर्ट कोचने स्वतःचे मत त्या ठिकाणी स्टेट केलं आणि त्यांना आपण म्हणतो कोच पॉस्ट्युलेट किंवा रॉबर्ट कोच पॉस्ट्युलेट. याच्यावर तुमचा एक महत्त्वाचा क्वेश्चनसुद्धा होतो, डिफाईन कोच पॉस्ट्युलेट. आणि महत्त्वाचे पॉईंट जे तुम्हाला लक्षात ठेवायची त्याच्यावरतीच आपली पूर्ण माहितीवर डिपेंड आहे किंवा ही बेस करते बऱ्याच गोष्टीसाठी आपल्या डिसीज किंवा जर्म थिअरीला कशा प्रकारे डिसीज कॉज केले जाते याबद्दल. ऑन द बेसिस ऑफ हिज फाइंडिंग ही स्टेटेड दॅट ए स्पेसिफिक ऑर्गॅनिझम कॅन ऑलवेज बी फाउंड इन असोसिएशन विथ गिव्हन डिसीज. पहिलं पॉस्ट्युलेट रॉबर्ट कोचचं त्यांनी काय म्हटलं, a specific type of organism is always present in a given type of infection. Suppose आपल्याला एखादं इन्फेक्शन आपण पकडलं किंवा अँथ्रॅक्स झाला आहे किंवा आपल्याला काही सिम्प्टोमॅटिकली आपल्याला TBचे सिम्प्टम्स मिळत आहेत असं जरी पकडलं किंवा लेप्रसी आहे किंवा कुठलाही इन्फेक्शन आपण जर पकडलं तर त्याला जेव्हा आपण डायग्नोस्टिक वेने ट्रीट करण्याचा प्रयत्न करू किंवा डायग्नोसिस करण्याचा प्रयत्न करू तर त्या डिसीजच्या मुळाशी आपल्याला एक स्पेसिफिक टाईपचा ऑर्गॅनिझम मिळणार की त्या डिसीज ऑर्गॅनिझमच्या एंट्रीमुळे किंवा त्या ऑर्गॅनिझमच्या स्पेसिफिक कॅरेक्टरिस्टिक्समुळे आपल्याला आजार झाला आहे किंवा होईल किंवा होणार. बरोबर? म्हणजे आपल्याला जर टायफॉईडचे सिम्पटम्स मिळत असतील तर आपल्या ब्लड सॅम्पलमधून आपल्याला टायफॉईडच्या ऑर्गॅनिझमची आपण टेस्ट केल्यानंतर आपलं टायटर विडल टायटर आपण जेव्हा चेक करू 100% टायफॉईडचे जेव्हा डॉक्टर आपल्याला एक्झामिन करतील काय होईल त्या ठिकाणी सिम्प्टोमॅटिकली ते ट्रीट सांगणार तुम्हाला टायफॉईड वाटत आहे, फिवर असणार आहे, एखाद्या बाकीचे सिम्पटम्स राहते, तुम्हाला जेवण्याची इच्छा होणार नाही. बरोबर? तर त्या ठिकाणी डॉक्टर काय सांगेल तुम्हाला ब्लड टेस्ट सजेस्ट करेल. आजच्या केसमध्ये ब्लड टेस्ट केलं, तुम्ही ब्लड सॅम्पल घेतलं, तुम्हाला माहीत नाही काय नेमकं तुमच्या शरीरामध्ये, आज आपण सांगू शकतो पण त्या काळात माहीत नव्हतं. ब्लड सॅम्पल घेतलं आणि विडार टेस्ट आपण रन केली, काय होईल विडार टेस्टमध्ये आपल्याला 101% तुमचं टायटर कमी जास्त. आता ते किती दिवसामध्ये इन्क्युबेशन आहे, 1-2 दिवसात तुम्हाला एवढं टायटर मिळणार नाही. जर सिव्हिअर इन्फेक्शन जर असेल तर तुम्हाला 100% तुमचं स्ट्रॉंग टायटर विडार टेस्ट मिळून जाईल. म्हणजेच काय डॉक्टर कन्फर्म करतील त्या ठिकाणी की तुम्हाला
टायफॉईड झालेला आहे आणि पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम त्या ठिकाणी रिस्पॉन्सिबल कोणता असेल, साल्मोनेला टायफी. म्हणजे पहिलं जो नियम आहे किंवा प्रिन्सिपल आहे की गिवन स्पेसिफिक टाइप ऑफ ऑर्गॅनिझम इज रिस्पॉन्सिबल फॉर ए कॉज ए डिसीज टू द गिवन ऑर्गॅनिझम. आता त्या ठिकाणी विडाल ऑर्गॅनिझममध्ये साल्मोनेला टायफी जर असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला टायफॉईडचंच इन्फेक्शन होईल. बरोबर. तुमच्या शरीरामध्ये बोटुलिनम जर किंवा क्लोस्ट्रिडियम बोटुलिझम जर एंटर झाला असेल फूड पॉयझनिंगच्या केसमध्ये तर तुम्हाला फूड पॉयझनिंग सारखेच सिम्पटम्स मिळतील. बरोबर. त्यासोबत जर तुम्हाला काही प्रोटोझोन डिसीज आहे किंवा मलेरिया आहे, डेंग्यू आहे, या ठिकाणी जर तुम्ही परत तुमच्यासाठी आपल्याला आता ब्लड टेस्ट अवेलेबल आहे, जर ते आपण केली तर 100% तुम्हाला तुमच्या शरीरामधून तो ऑर्गॅनिझम तुम्ही आयडेंटिफाय करू शकता. म्हणजेच काय, हा पहिला पॉस्ट्युलेट 100% प्रूव्ह करतो की एक पर्टिक्युलर ऑर्गॅनिझम रिस्पॉन्सिबल असतो डिसीज कॉज करण्यासाठी इन इंडिव्हिज्युअल. ठीक आहे. म्हणजे ॲनिमल्स असेल किंवा ह्युमन बिंग असेल, कोणता पण पकडला तरी. नेक्स्ट पॉस्ट्युलेट त्यांनी सांगितलं, द ऑर्गॅनिझम कॅन बी आयसोलेटेड अँड ग्रोन इन प्युअर कल्चर इन लॅब. तुम्ही एक ऑर्गॅनिझम पकडला. आता पहिल्या केसमध्ये जाऊया आपण. या ठिकाणी काय म्हटलंय, प्रत्येक केसमध्ये एक ऑर्गॅनिझम असेल की जो डिसीज कॉज करण्यासाठी रिस्पॉन्सिबल असेल. पहिली केस तर त्यांनी काय केलंय, डिसीज ॲनिमल जो ऑलरेडी इन्फेक्टेड होता अँथ्रॅक्स पासून, त्याच्यापासून एक सॅम्पल घेऊन किंवा ब्लड सॅम्पल घेऊन ते हेल्दी माईसमध्ये इंजेक्ट केलं होतं. काय झालं, सेम इन्फेक्शन जे की त्या ॲनिमलला होतं तेच इन्फेक्शन या माईसला झालं. म्हणजे काय, तो पर्टिक्युलर ऑर्गॅनिझम इज रिस्पॉन्सिबल फॉर कॉज डिसीज टू द हेल्दी माईस अँड इट शोज सिमिलर टाइप ऑफ सिम्पटम्स टू द डिसीज ॲनिमल. माईसला झालेले इन्फेक्शन आणि ॲनिमलने शो केलेले सिम्पटम्स हे सारखेच होते. पहिला पॉस्ट्युलेट. त्यानंतर दुसरा काय सांगितलं त्यांनी की तो ऑर्गॅनिझम की ज्याने इन्फेक्शन कॉज केलं आहे तो कॅन बी आयसोलेटेड फ्रॉम द दॅट इन्फेक्टेड पर्सन ऑर ॲनिमल अँड कॅन बी ग्रो इन द लॅबोरेटरी कंडिशन. त्या ऑर्गॅनिझमला आपण त्या इन्फेक्टेड ऑर्गॅनिझमपासून किंवा त्याच्या शरीरामधून आयसोलेट करू शकतो आणि त्याला लॅबोरेटरीमध्ये ग्रो सुद्धा करू शकतो. यांनी काय केले या एक्सपेरिमेंटमध्ये, माईसला जेव्हा इन्फेक्शन झालं, माईस बिकम इल जे आपण लिहिलं आहे, त्याच्यानंतर काय आहे, त्या माईसचा स्प्लीन की जो इम्युन ऑर्गनचा किंवा इम्युन सिस्टमचा पार्ट आहे, स्प्लीनचा तुकडा घेतला आणि तो सिरम सॅम्पलमध्ये ग्रो केला. कारण ऑर्गॅनिझमला ग्रो करणे त्याला माहीत नव्हतं, तर त्यांनी त्या ठिकाणी ग्रो केलं. काय मिळालं, तोच ऑर्गॅनिझम ग्रो झाला, त्याने स्पोर फॉर्म सुद्धा केले किंवा त्याची जी प्रोसेस आहे त्याच्या लाईफ सायकलची, त्याने स्पोर्युलेशनची प्रोसेसपर्यंत तो ऑर्गॅनिझम ग्रो झाला. म्हणजेच काय, तो ऑर्गॅनिझम त्या इन्फेक्टेड ऑर्गॅनिझमपासून आपण आयसोलेट करू शकतो आणि त्याला लॅबोरेटरी कंडिशनला ग्रो सुद्धा करू शकतो किंवा होतो. आता दुसरा पॉस्ट्युलेट. थर्ड पॉस्ट्युलेट काय, द प्युअर कल्चर मस्ट प्रोड्यूस द सेम डिसीज when inoculated into a susceptible healthy host. आता काय, पहिल्या ठिकाणी ऑर्गॅनिझम आहे पर्टिक्युलर स्पेसिससाठी, तो ऑर्गॅनिझम आपण लॅबोरेटरी कंडिशनमध्ये आयसोलेट करू शकतो आणि ग्रो सुद्धा करू शकतो. तो ग्रो केलेला ऑर्गॅनिझम परत जर आपण दुसऱ्या हेल्दी ऑर्गॅनिझममध्ये इंजेक्ट केला तर तो ऑर्गॅनिझम परत त्याच टाईपचे सिम्पटम किंवा तोच आजार त्या हेल्दी माईसला करू शकतो किंवा त्याची ॲबिलिटी असेल की तोच त्याच टाईपचे इन्फेक्शन त्या हेल्दी ऑर्गॅनिझमला सुद्धा तो करेल. तिसरा पॉस्ट्युलेट, तिसरा नियम, किंवा जो ऑर्गॅनिझम पर्टिक्युलर स्पेसिसमध्ये अवेलेबल असतो त्याला ग्रो सुद्धा करू शकतो आणि तो जर काही हेल्दी ऑर्गॅनिझममध्ये इंजेक्ट केला किंवा इनॉक्युलेट केला तर तो सिमिलर टाईपचं इन्फेक्शन त्या हेल्दी ऑर्गॅनिझमला प्रोड्यूस करतो. तिसरा. आणि या ठिकाणी ससेप्टिबल हेल्दी होस्ट, ससेप्टिबल म्हणजे की त्या इन्फेक्शनला तो ससेप्टिबल आहे, म्हणजे त्याला रेजिस्ट नाही करत, त्याला तो सेन्सिटिव्ह आहे असं म्हणता येईल त्याला. तर ते ससेप्टिबल होस्ट म्हणजे याचा परत काही ड्रॉबॅक्स आले ते आपण बघूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. हा तिसरा पॉईंट. चौथा पॉईंटमध्ये सेम मायक्रो ऑर्गॅनिझम मस्ट बी आयसोलेटेड अगेन फ्रॉम द इनॉक्युलेटेड डिसीज होस्ट. चौथा पॉईंट फार महत्त्वाचा. आपण ज्या 3 स्टेपमध्ये गेला, ज्या ठिकाणी पहिले प्रत्येक इन्फेक्शनमध्ये ऑर्गॅनिझम स्पेसिफिक आहे त्याला ग्रो केलं, त्याला तिसरा ऑर्गॅनिझम फ्रेश ऑर्गॅनिझम जो की हेल्दी आहे त्याला इंजेक्ट केलं तर तो सेम टाईपचे इन्फेक्शन कॉज करतो, पण त्या दुसऱ्या होस्टपासून तोच ऑर्गॅनिझम आपण आयसोलेट आपल्याला करता आला पाहिजे किंवा आयसोलेट केलं तर तोच ऑर्गॅनिझम आपल्याला मिळायला हवा.
तरच काय होईल की इथे जो इन्फेक्शन कॉज झालाय तो पहिल्या केसमध्ये आणि चौथ्या केसमध्ये तोच ऑर्गॅनिझम आहे असं आपण त्यांना फायनलाइज करू शकतो की जो पहिलाच ऑर्गॅनिझम या दुसऱ्या ऑर्गॅनिझमपर्यंत आपण ट्रान्सफर करत गेलो आणि तीच इन्फेक्शन त्या ऑर्गॅनिझमला कॉज झाली. म्हणजे दोन्ही केसमध्ये पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम इज सेम. हे त्याचे 4 पॉस्ट्युलेट होते की त्याच्यावरती त्या जर्म थेअरीची त्याने रचना केली किंवा प्रूव्ह केलं किंवा जर्म थेअरीसाठी कुठला तरी पर्टिक्युलर ऑर्गॅनिझम रिस्पॉन्सिबल असतो. काय पहिला, ए स्पेसिफिक टाईप ऑफ ऑर्गॅनिझम इज रिस्पॉन्सिबल फॉर ए स्पेसिफिक टाईप ऑफ डिसीज पहिला. दुसरा, दॅट ऑर्गॅनिझम कॅन बी आयसोलेटेड फ्रॉम द इन्फेक्टेड ऑर्गॅनिझम अँड कॅन बी ग्रो इन द लॅबोरेटरी कंडिशन. त्या ऑर्गॅनिझमपासून आपण त्याला आयसोलेट करून लॅबोरेटरी कंडिशनला ग्रो करू शकतो. तिसरा, जेव्हा तोच लॅबोरेटरी कंडिशनमध्ये ग्रो केलेला ऑर्गॅनिझम इफ वी इंजेक्टेड इन टू हेल्दी ऑर्गॅनिझम प्रोड्यूस सिमिलर टाईप ऑफ इन्फेक्शन टू दॅट ऑफ द फर्स्ट ऑर्गॅनिझम. म्हणजे परत तो लॅबोरेटरी कंडिशनमध्ये किंवा पहिल्या होस्टपासून आपण आयसोलेट केलेला ऑर्गॅनिझम दुसऱ्या होस्टमध्ये फ्रेश होस्टमध्ये जो की हेल्दी आहे त्याला इंजेक्ट केलं तर तो सिमिलर टाईपचे इन्फेक्शन कॉज करू शकतो किंवा करेल. आणि दुसऱ्या होस्टला इन्फेक्शन केल्यानंतर त्याच्या शरीरामधून परत तोच ऑर्गॅनिझम आपण प्युअर फॉर्ममध्ये आयसोलेट करू शकतो आणि त्या लॅबोरेटरी कंडिशनला ग्रो सुद्धा करू शकतो. या 4 नियमावरती जर आपलं इन्फेक्शन किंवा ऑर्गॅनिझम उतरत असेल तर तो आपल्या जर्म थेअरी ऑफ डिसीजला प्रूव्ह करतो किंवा या ठिकाणी अशा प्रकारे इन्फेक्शन किंवा ही प्रोसेस आहे एका ऑर्गॅनिझम दुसऱ्या मल्टिप्लाय होण्याची किंवा ग्रो करण्याची ती त्या ऑर्गॅनिझमची पॅथोजेनिसिटी कंटिन्युअसली फॉलो करत आहे पुढच्या ऑर्गॅनिझममध्ये डिसीज पसरण्यासाठी. बरोबर. हिअर अपार्ट फ्रॉम द पोस्ट पॉस्ट्युलेट जे की 100% तंतोतंत जुळतात, अपार्ट फ्रॉम दॅट सम ऑर्गॅनिझम्स आर शोज किंवा त्या पोस्ट पॉस्ट्युलेट्सला कॉन्ट्रावर्सियल रिझल्ट देतात किंवा 100% ते प्रत्येकच केसमध्ये इम्प्लिमेंट होतील असं म्हणता येत नाही. तर त्याला काही ड्रॉबॅक्स आहेत त्याप्रमाणे बघूया आपण. लिमिटेशन्स ऑफ पोस्ट पॉस्ट्युलेट्स किंवा 100% जेवढ्या केस आहेत त्यामध्ये तर लागू होईलच मॅक्झिमम केसमध्ये, पण काही अशा रेअर केसेस आहेत की ज्या ठिकाणी लिमिटेशन्स येतात पोस्ट पॉस्ट्युलेट्सला. त्यावर बघूया. व्हायरसेस वेअर नॉट एबल टू कल्चर ड्युरिंग द 18 किंवा 18व्या शतकामध्ये. पहिली केस, आता हे आपण पोस्ट पॉस्ट्युलेट केव्हाचे 17व्या-18व्या शतकामधलेच आहे, तो कार्यकाळ तेव्हाचाच आहे. तेव्हाची लिमिटेशन्स आहे काय की व्हायरल इन्फेक्शन असेल तर व्हायरस सुद्धा त्या पर्टिक्युलर केसमध्ये इन्फेक्शन करण्यासाठी रिस्पॉन्सिबल असेल, पण त्या व्हायरसला लॅबोरेटरी कंडिशनला कसं ग्रो करायचं त्याबद्दलची टेक्निक अवेलेबल नव्हती. म्हणून व्हायरसेस आर नॉट टू बी ग्रोन इन लॅबोरेटरी कंडिशन इन 18th century. पहिली लिमिटेशन की व्हायरसला लॅबोरेटरी कंडिशनला ग्रो करता येत नाही किंवा करता येत नव्हतं, आता आपण करू शकतो. द थर्ड पॉस्ट्युलेट, तिसरा कोणता की सिमिलर हेल्दी होस्टला आपण इंजेक्ट केलं तर सिमिलर टाईप ऑफ इन्फेक्शन कॅन बी कॉज. थर्ड postulate stated that the experimental host should exhibit disease not must. म्हणजे दुसऱ्या होस्टमध्ये जो आपण इन्फेक्शन काय इंजेक्ट केलं तर तो सिमिलर टाईपचं इन्फेक्शन एक्झिबिट करेल किंवा सेम टाईपचं इन्फेक्शन किंवा सिम्पटम शो करेल, कंपल्सरी नाही. कशावरती? बिकॉज असिम्प्टोमॅटिक कॅरियर. आपण त्या ठिकाणी बघत असताना ससेप्टिबल होस्ट म्हटलं. ससेप्टिबल होस्ट कोणता की आता एक एक्झाम्पल म्हणून घेतलं की ॲनिमल होस्टमधले ऑर्गॅनिझम ह्युमन बिंगला इन्फेक्शन कॉज करू शकत नाही, अशी एक केस आहे. बरोबर. बऱ्याचशा केस असे की काही ऑर्गॅनिझम जे आहेत ती फक्त ॲनिमल्सला डिसीज कॉज करतात, काही व्हायरसेस असेल की जे फक्त प्लांटला किंवा ॲनिमल्सला डिसीज कॉज करतात, ह्युमन बिंगला करत नाही किंवा ह्युमन बिंगमध्ये इन्फेक्शन कॉज करणार ऑर्गॅनिझम बाकीच्या ऑर्गॅनिझमला डिसीज कॉज करू शकत नाही. तेच त्या ऑर्गॅनिझमला ससेप्टिबल असतील तरच ते इन्फेक्शन कॉज करू शकते. तर या ठिकाणी काय म्हटलं त्यांनी सिमिलर टाईपची इन्फेक्शन मिळतीलच असं नाही सांगता येत, पण तो सेकंड होस्ट कॅन बी ॲक्ट ॲज अ सिम्प्टोमॅटिक कॅरियर. तो कॅरी करेल इन्फेक्शन पण त्याच टाईपचे इन्फेक्शन शो करेल असं सांगता येते. थोडंफार कमी जास्त प्रमाणामध्ये इन्फेक्शन येईल, कॅरी करेल, पण सेम टाईपचे इन्फेक्शन थोडा याला सिव्हिअर टाईपचे इन्फेक्शन होईल, दुसऱ्याला कमी टाईपचे इन्फेक्शन होऊ शकतो डिपेंडिंग अपॉन द होस्ट. आणि दुसरं काय आहे डिपेंडिंग अपॉन द इम्युनिटी ऑफ ए पर्टिक्युलर होस्ट. त्या होस्टची इम्युनिटी कशी आहे त्याच्यावरती पण डिपेंड करेल कशा प्रकारचे सिम्पटम तो शो करेल. म्हणजे जो दुसरा एक्सपेरिमेंट आहे सिव्हिअर टाईपचे इन्फेक्शन तो कॉज करेल हेल्दी होस्टला असं काही आवश्यक नाही आहे. तो असिम्प्टोमॅटिक सिम्पटम आताच्या कोविडच्या काळामध्ये आपण बघितलं बऱ्याच जणांना खोकला
श्वास घ्यायला त्रास, हे कॉमन सिम्पटम्स होते. मग प्रत्येकच इंडिव्हिज्युअलला तसे सिम्पटम्स नव्हते. काहींच्या अशा टेस्ट केल्यानंतर सुद्धा टेस्ट पॉझिटिव्ह यायच्या, बट दे डिडंट शो एनी टाईप ऑफ सिम्पटम्स लाईक ब्रेथनेसनेस किंवा वूफिंग, खोकला जो आहे अशा प्रकारे सिम्पटम्स त्यांना नव्हती. म्हणजे ते काय होते, असिम्पटोमॅटिक कॅरियर किंवा त्यांची इम्युनिटी ॲज कम्पेअर टू अदर गोष्ट स्ट्रॉंग होती, म्हणून ती तेवढे सिम्पटम्स त्यांनी शो केले नाही किंवा दिसले. ठीक आहे, तर या केसमध्ये हा लागू होतो दुसरा, बरोबर. अँड जेनेटिक रेजिस्टन्स आर पॉसिबल. काही ऑर्गॅनिझम जेनेटिकली रेजिस्टन्स असतात पर्टिक्युलर डिसीजला. आपण या काही रिझननुसार पण पकडू शकतो. आपण सोशिओ इकॉनॉमिक कंडिशन सुद्धा डिफाईन करू शकतो या ठिकाणी. काही जे स्लम एरियामध्ये राहणारे जे इंडिव्हिज्युअल्स नसतील त्यांची इम्युनिटी स्ट्रॉंग असते ॲज कम्पेअर टू ह्युमन इंडिव्हिज्युअल विच आर नॉट एक्सपोज टू द इन्व्हायरमेंटल फॅक्टर्स. एकदम कंट्रोल कंडिशनमध्ये राहणारे ह्युमन पकडा, ॲनिमल्स पकडा, प्लांट्स पकडा, ते जास्त ससेप्टेबल असते अशा टाईपच्या इन्फेक्शनला ॲज कम्पेअर टू विच आर एक्सपोज टू द इन्व्हायरमेंट. ठीक आहे, तर या ठिकाणी तो फॅक्टर कामी येतो किंवा आपण बरोबर आहे, त्याचे लिमिटेशन्स आहेत. तिसरं आहे पोस्ट पोस्टुलेट डू नॉट अकाउंट फॉर प्रायन डिसीजेस अँड अदर एजंट दॅट कॅन नॉट बी ग्रोन इन कल्चर. प्रायन हे एक प्रोटीन असतं किंवा एक व्हायरस सारखाच पर्टिक्युलर पार्ट आहे की जो इन्फेक्टेड किंवा डिफेक्टेड प्रोटीन सिंथेसिस करण्याचं काम करतो. याच्यापासून सुद्धा काही डिसीजेस आहेत आपल्याला, तर त्यांच्या केसमध्ये सुद्धा पोस्ट पोस्टुलेट लागू होत नाही, कारण त्यांना लॅबोरेटरी कंडिशनला पण ग्रो करू शकत नाही. मोस्ट ऑफ द ह्युमन बॅक्टेरियल पॅथोजन्स, ह्युमन पॅथोजन जे की ह्युमनमध्ये डिसीज कॉज करतात, सॅटिस्फाय द पोस्ट पोस्टुलेट. ते पोस्ट पोस्टुलेटला 100% फॉलो करतात. बट एक्सेप्ट फॉर द मायकोबॅक्टेरियम लेप्री. मायकोबॅक्टेरियम लेप्री इज अ पॉझिटिव्ह एजंट ऑफ लेप्रसी अँड ट्रिपोनेमा पॅलिडम इज अ पॉझिटिव्ह एजंट ऑफ सिफिलिस. यांच्या केसमध्ये ते 100% लागू होत नाही. द पॉझिटिव्ह एजंट ऑफ लेप्रसी अँड सिफिलिस रिस्पेक्टिव्हली, बोथ दिस बॅक्टेरिया आर एट टू बी ग्रोन इन सेल फ्री कल्चर मीडिया. यांना सेल फ्री कल्चर मीडियामध्ये आपण आजपर्यंत ग्रो करू शकलेलो नाही, म्हणून या केसमध्ये पोस्ट पोस्टुलेट लागू होत नाही. दीज आर द लिमिटेशन्स. यामधला हा ओव्हरकम झाला आहे. व्हायरसला आपण ग्रो करू शकतोय. तर अशा प्रकारे ही 18व्या शतकामधली थिअरी होती, तर त्या थिअरी आजही आपण इम्प्लिमेंट करता येते किंवा होते, पण त्यामध्ये काही लिमिटेशन्स आहेत. ठीक आहे, सो विथ रिस्पेक्ट टू पोस्ट पोस्टुलेट किंवा जर्म थिअरी ऑफ डिसीज, तुम्हाला व्हॉट इज मीन बाय जर्म थिअरी ऑफ डिसीज अँड व्हॉट आर द डायरेक्ट अँड इनडायरेक्ट एव्हिडन्स इन सपोर्ट ऑफ जर्म थिअरी ऑफ डिसीज इन्क्लुडिंग पोस्टुलेट्स ऑफ कोच. अशा प्रकारे तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो हा एक्झाममध्ये, तर हा फार महत्त्वाचा असणार तुमच्यासाठी. त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे की मेजर कॉन्ट्रीब्युशन ऑफ रॉबर्ट कोच. रॉबर्ट कोच ज्यांना आपण म्हणतो की इज द फाउंडर ऑफ बॅक्टेरियोलॉजी. बॅक्टेरियाचा डायरेक्ट एव्हिडन्स रॉबर्ट कोच यांनी दिला. हा पॉझिटिव्ह एजंट आहे, तो मल्टिप्लाय होतो, ट्रान्समिट होतो, इन्फेक्शन कॉज करतो, याचे भरपूर सारे एव्हिडन्स त्यांनी दिले, म्हणून त्यांना फाउंडर ऑफ बॅक्टेरियोलॉजी असं म्हणतो आपण. त्यांचं आपल्याला मेजर कॉन्ट्रीब्युशन इन केस ऑफ बॅक्टेरियोलॉजी किंवा बॅक्टेरियोलॉजी इज अ फील्ड ऑफ मायक्रोबायोलॉजी, म्हणून आपल्याला मायक्रोबायोलॉजी त्याचं काय कॉन्ट्रीब्युशन होते बघायचं. मेजर कॉन्ट्रीब्युशन, ही इन्व्हेस्टिगेटेड द अँथ्रॅक्स डिसीज सायकल इन 1876. 1876 मध्ये अँथ्रॅक्स बॅसिलसची जी लाईफ सायकल आहे किंवा डिसीज सायकल आहे ती त्यांनी डिस्कवर केली किंवा स्टडी केली. अँड स्टडीड बॅक्टेरिया दॅट कॉज ट्युबरक्युलोसिस इन 1882 अँड कॉलरा इन 1880. हे त्यावेळेचे सर्वात जास्त जीव घेणे आजार होते. कुठले? अँथ्रॅक्स, ट्युबरक्युलोसिस, कॉलरा, त्याला आपण पटकी म्हणू मराठीमध्ये. 1876 मध्ये अँथ्रॅक्सची स्टडी केली, 1882 मध्ये ट्युबरक्युलोसिसची स्टडी केली आणि 1883 मध्ये कॉलरा डिसीजची त्यांनी स्टडी केली. हे मेजर कॉन्ट्रीब्युशन तेव्हाचं किंवा आताही त्यांच्याच बेसिसवरती आपण फॉलो करतोय. तर त्याबद्दल रॉबर्ट कोचला आपण खरोखर आज आपण त्यांच्या कामाबद्दल उपकृत असायला पाहिजे, कारण ती फार मोठी डिस्कवरी होती त्यावेळेची. त्यानंतर ही डिस्कवर बॅक्टेरिया अँथ्रॅक्स बॅसिलस, आपण जर्म थिअरी ऑफ डिसीजमध्ये तेच बघितले. अँथ्रॅक्स बॅसिलस त्यांनी डिस्कवर केले. ट्युबरकल बॅसिलाय किंवा मायक्रोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस, पॉझिटिव्ह एजंट ऑफ टीबी, हे त्यांनी डिस्कवर केले. आणि कॉलरा बॅसिला विच कॉजेस कॉलरा, व्हिब्रिओ कॉलरा, ती त्यांनी आयसोलेट केली आणि डिस्कवर केली. कोच ऑब्झर्व द फेनॉमेनॉन ऑफ ॲक्वायर्ड इम्युनिटी. ॲक्वायर्ड इम्युनिटी म्हणजे काय? आपण हळूहळू ज्या एन्व्हायरमेंटला एक्सपोज होतो
इन्व्हायरमेंटमधून आपण जी इम्युनिटी ॲक्वायर्ड करतो त्या इम्युनिटी आपण ॲक्वायर्ड इम्युनिटी म्हणतो. लाईफ स्पॅननुसार आपल्याला हळूहळू इम्युनिटी आपली इन्क्रीज होत असते. तर तो कन्सेप्ट किंवा फेनॉमेनॉन ऑफ ॲक्वायर्ड इम्युनिटी हा रॉबर्ट कोच यांनी दिला आपल्याला. त्याच्यानंतर ही इंट्रोड्यूस सॉलिड मीडिया विथ द यूज ऑफ अगार ॲज सॉलिडिफाईंग एजंट. ही डेव्हलप पोअर प्लेट मेथड. आता या दोन कन्सेप्ट आहेत तुमचे. अगार आपला मायक्रोबायोलॉजीचा जो कुठला आपण मीडिया बनवतो सॉलिडिफाईंग मीडिया किंवा सॉलिड मीडिया, आपण लिक्विड आणि सॉलिड मीडिया पण यूज करतो. तो मीडिया सॉलिड होण्यासाठी जो मेजर फॅक्टर किंवा जो मेजर इम्पॉर्टंट इन्ग्रेडियंट आपल्याला मीडियासाठी लागतो तो आहे आपला अगार. अगार आणि इट इज एक्स्ट्रॅक्टेड फ्रॉम सीवूड किंवा अल्गीपासून तो एक्स्ट्रॅक्ट केला जातो. आणि याचा शोध हा कोणी केला आहे? रॉबर्ट कोच. ॲक्च्युली यांचे जो कलिग्स होते की जे रेग्युलरली त्यांच्या घरामध्ये सॉस किंवा जेली तयार करण्यासाठी तो अगार मीडिया यूज करायचे, त्यांचं बघून यांनी हा सॉलिडिफाईंग मीडिया ॲज अ अगार आपल्या मीडियामध्ये इन्कॉर्पोरेट केला आणि त्याचे 100% आपल्याला रिझल्ट चांगले मिळत आहे. याच्या अगोदर आपण जिलेटिन ॲज अ सॉलिडिफाईंग मीडिया म्हणून आपण यूज करायचो, सॉलिडिफाईंग एजंट म्हणून. बट जिलेटिनच्या काही लिमिटेशन्स होत्या किंवा काही टेम्परेचरवर लवकर तो मेल्ट व्हायचा. काही मायक्रोऑर्गॅनिझम असे होते की जे ते जिलेटिनला डायजेस्ट करण्याची ॲबिलिटी शो करायची, त्यामुळे आपले जे प्रॉपर रिझल्ट आपल्याला मिळायला पाहिजे ते मिळत नव्हते. तर त्याला ओव्हरकम करता आलं बाय युझिंग दिस अगार. ऑल्सो ही डेव्हलप ए पोअर प्लेट मेथड. पोअर प्लेट मेथड आपली प्युअर कल्चर आयसोलेशनची 3 मेथड आपण फॉलो करतो. स्ट्रिप प्लेट मेथड, पोअर प्लेट मेथड आणि मला आठवत नाही पोअर प्लेट मेथड. यामध्ये आपण मीडिया पोअर करून एक पोअर प्लेट मेथड फॉलो करतो. तर ती सुद्धा रॉबर्ट कोच यांनी डेव्हलप केली. Coach also developed a media suitable for the growing bacteria isolated from the body. The result was the development of nutrient broth and nutrient agar. And still we using nutrient agar and nutrient broth. या ठिकाणी जो अगार त्यांनी यूज केलं सॉलिडिफाइंग एजंट म्हणून, त्याच्याच बेसिसवरती त्यांनी ऑर्गॅनिझमला आयसोलेट करण्यासाठी एक मीडिया डेव्हलप केला. त्याला न्यूट्रिएंट आगार सिंपल it is a nutritional medium used for the cultivation of microorganisms. Nutrient broth means it is here absence of agar म्हणून तो लिक्विड मीडिया असतो. ब्रॉथ म्हटलं की कुठलाही आपला लिक्विड मीडिया असेल आणि तोच न्यूट्रिएंट ज्यामध्ये अगार आपण ॲड केलं तर तो आपल्याला सॉलिड कंडिशनमध्ये मीडिया मिळेल, तर त्याला आपण न्यूट्रिएंट अगार म्हणतो. आणि हाच मीडिया न्यूट्रिएंट ब्रॉथ न्यूट्रिएंट अगार बेसिकली पूर्ण मायक्रोबायोलॉजिकल प्रॅक्टिसेसमध्ये आपण रेग्युलरली यूज करतो. ठीक आहे. ही ऑल्सो इंट्रोड्यूस मेथड ऑफ आयसोलेशन ऑफ बॅक्टेरिया इन प्युअर कल्चर. जसं प्युअर ट्रीटमेंट त्यांनी इन्व्हेंटेड केली, तर त्याच ठिकाणी प्युअर कल्चर आयसोलेशन मेथड त्यांनी आयसोलेट केली. प्युअर कल्चर कशाला म्हणायचं? कल्चर हे प्युअर कन्सेप्ट आणि प्युअर कल्चर वेगळा. प्युअर कल्चर इट इज अ ग्रोथ ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स किंवा आपण त्याला बॅक्टेरिया फॉर्ममध्ये बघूया. इट इज अ ग्रोथ ऑफ बॅक्टेरिया ऑन मीडिया किंवा सॉलिड मीडिया जो असेल त्यावरती आपल्याला ग्रोथ मिळेल. न्यूट्रिएंट अगारची प्लेट घेतली, त्यावरती इनोक्युलेट केल्यानंतर आफ्टर 24 आवर इन्क्युबेशन आपल्याला बॅक्टेरियाची ग्रोथ त्या प्लेट सरफेसवरती मिळेल. त्याला आपण म्हणतो कल्चर किंवा ते सिंगल टाईपचं जे बॅक्टेरियाची ग्रोथ असेल त्याला आपण कल्चर म्हणू. आणि त्याच ठिकाणी आता या कल्चरमध्ये जर मिक्स कल्चर असेल तर वेगवेगळ्या प्रकारचे ऑर्गॅनिझम त्या ठिकाणी ग्रो होतील. पण त्यामधलं जर आपल्याला सिंगल टाईप ऑफ ऑर्गॅनिझम आपण जर इनोक्युलेट केला मीडियावरती आणि सिंगल टाईपची कॉलनी जर आपल्याला मिळाली तर ते कल्चर असेल तुमचं प्युअर कल्चर. आणि त्याच ठिकाणी 2-3 वेगवेगळ्या प्रकारचे ऑर्गॅनिझम जर ग्रो होत असतील तर त्याला म्हणतात मिक्स कल्चर. ठीक आहे. हे डिस्क्राईब हँगिंग ड्रॉप मेथड फॉर टेस्टिंग मोटिलिटी. आपले बॅक्टेरिया जे आहेत किंवा मायक्रोऑर्गॅनिझम्स आहेत काही प्रॉपर्टी शोज करतात जे आपल्याला प्रॅक्टिकलमध्ये पण बघायचं आहे आणि थेरॉटिकलमध्ये पण बघायचं आहे. बॅक्टेरियाचं एक स्ट्रक्चर असतं, त्यांच्या स्ट्रक्चरवरती काही अजून वेगळे स्ट्रक्चर्स असतात की जे त्यांना मोटिलिटीसाठी हेल्पफुल असतात, ज्यांना आपण फ्लॅजेला म्हणतो किंवा पिलाय असतात. तर ते काही ऑर्गॅनिझममध्ये फ्लॅजेला प्रेझेंट असतात, काहीमध्ये नसतात. त्याच्यावरून ते मोटाईल आहेत की नॉन मोटाईल आपण डिफाईन करतो. बट त्या फ्लॅजेला कशा बघायच्या तर ती टेक्निक जी आहे ती आपण यूज करतो हँगिंग ड्रॉप मेथड. एक कॅव्हिटी स्लाईड असते, त्याच्यावरती कवर आपल्याला लिक्विड ड्रॉप कल्चर यूज करायचं असतं. त्याचा एक ड्रॉप ठेवून ती कवर स्लिप त्यावरती ठेवून माउंट करून आपल्याला अंडर मायक्रोस्कोप त्याला ऑब्झर्व करायचं असते आणि त्या ठिकाणी आपल्याला ऑर्गॅनिझमची मोटिलिटी दिसते. काही बॅक्टेरिया
जे की एकदम फास्टली मोठ्याला असतात, काही स्लगिशली मोठ्याला असतात आणि काही नॉन मोठ्याला असतात. तर आपण त्यांना डिफरन्शिएट करतो ऑन द बेसिस ऑफ दिस मोटिलिटी. तर ती जी मेथड आहे इन्व्हेंट कोणी केली? रॉबर्ट कोच यांनी. ही इन्व्हेंटेड द हॉट एअर ओव्हन अँड स्टीम स्टरलायझर. हॉट एअर ओव्हन आपण रेग्युलरली प्रॅक्टिसमध्ये यांना ड्राय हीट स्टरलायझर म्हणून यूज करतो आपण. तर हे सुद्धा रॉबर्ट कोच यांनी इन्व्हेंटेड केलं आहे. स्टीम स्टरलायझर इज यूज ऑफ स्टीम फॉर द स्टरलायझेशन. आपण त्याला ॲटोप्लस एक्झाम्पल घेऊ शकतो की मॉइस्ट हीटच्या ठिकाणी आपण स्टरलायझेशन उपयोग करतो. तर हे त्यांनी अँड ऑल्सो इंट्रोड्यूस मेथड टू फाइंड आउट द इफिकसी ऑफ अँटीसेप्टिक. अँटीसेप्टिक किती इफेक्टिव्ह आहे ती मेथड सुद्धा रॉबर्ट कोच यांनी डेव्हलप. सो इट इज अ मोस्ट इम्पॉर्टंट कॉन्ट्रीब्युशन ऑफ रॉबर्ट कोच इन द फील्ड ऑफ बॅक्टेरियोलॉजी. हे सगळे बॅक्टेरियोलॉजी ॲस्पेक्ट्समध्येच आहेत, त्यामुळे बॅक्टेरियोलॉजीच्या फील्डमध्येच त्यांची कॉन्ट्रीब्युशन आहे आणि ते आपण मायक्रोबायोलॉजी शिकतो म्हणून मायक्रोबायोलॉजीचा ॲस्पेक्ट आहे. पण हे सगळे जे कशामध्ये आहेत बॅक्टेरियोलॉजीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने महत्त्वाचे आहे. हिअर चार्ल्स चेंबरलॅन द डिस्कवरी ऑफ व्हायरसेस अँड रोल इन डिसीजेस. एक चार्ट आहे आपल्याला की कुठले ऑर्गॅनिझम हे चेंबरलॅन फिल्टर ज्यांनी चार्ल्सने डेव्हलप केलं त्यामधून आपण व्हायरसेसला बॅक्टेरियापासून ट्रॅप करू शकतो किंवा वेगळं करून त्यांना ग्रो किंवा आयसोलेट करण्याची आपण एक मेथड डेव्हलप केली. त्यामध्ये यांचं फार महत्त्वाचं कॉन्ट्रीब्युशन आहे. अपार्ट फ्रॉम दिस पोर्सिलिन बॅक्टेरियोलॉजिकल फिल्टर आहे की ज्यामध्ये फक्त व्हायरसेस ट्रॅप होतील. पोअर साईजवरती डिपेंड करतात. आपण अजून मेम्ब्रेन टेक्निकमध्ये त्यांना यूज करतो. तर इथे काही पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम्स आहेत आणि डिसीज कुठला कॉज करतात त्यांचा एक चार्ट आहे आपल्याला. इथे आहे पहिला अँथ्रॅक्स. अँथ्रॅक्स इज अ डिसीज अँड कॉज बाय द बॅसिलस अँथ्रॅसिस. ठीक आहे. अँथ्रॅक्स हे आजार आहे. त्या आजार कशामुळे होतो, कोणत्या बॅक्टेरियामुळे होतो तर बॅसिलस अँथ्रॅसिस. गनोरिया की ज्यांना लोकल लँग्वेजमध्ये गरमी म्हणाल गनोरिया आणि इट इज कॉज बाय द नायजेरिया गनोरी. पॉझिटिव्ह एजंट आहे. टायफॉइड फिवर की ज्याला आपण मराठी किंवा लोकल लँग्वेजमध्ये विषम ज्वर म्हणतो. इट इज कॉज बाय द साल्मोनेला टायफी. इट इज अगेन बॅक्टेरिया. ट्युबरक्युलोसिस यांना आपण लोकल लँग्वेजमध्ये टीबी म्हणतो किंवा क्षयरोग म्हणतो. इट इज कॉज बाय द मायक्रोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस. ठीक आहे. इट इज अ ॲसिड फास्ट बॅक्टेरिया. परत टाईप ऑफ बॅक्टेरिया वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये. तर हा कॉलरा ज्याला आपण पटकी म्हणतो. पटकी हगवण वेगवेगळ्या प्रकारचे आजार होते ज्यांना मराठीमध्ये आपण म्हणतो. तर तो कॉलरा इट इज कॉज बाय द व्हिब्रिओ कॉलरा. इट इज अ कॉमर्शियल बॅक्टेरिया विच कॉज कॉलरा. डिप्थेरिया त्यांना आपण मराठीमध्ये म्हणतो घटसर्प. आपण ऐकले ना घटसर्प. इट इज कॉज बाय द कॉर्नेबॅक्टेरियम डिप्थेरी. पॉझिटिव्ह एजंट ऑफ डिप्थेरिया. टिटॅनस ज्याला आपण म्हणतो धनुर्वात अँड कॉज बाय द क्लोस्ट्रिडियम टिटॅनी. निमोनिया आजही आपण निमोनिया अनुभवतो. त्याला हवारे म्हणून लोकल लँग्वेजमध्ये नाव आहे. अँड इट इज कॉज बाय द डिप्लोकोकस निमोनी. पॉझिटिव्ह एजंट आहे निमोनियाचा. मेनिंजायटिस त्यांना आपण म्हणतो मेंदूचा ताप. ताप मेंदूत गेला वगैरे आपण ऐकतो. तर तो जो इट इज कॉज बाय द नायजेरिया मेनिंजायटिस. तर नायजेरिया गनोरी आणि नायजेरिया मेनिंजायटिस these are the member of नायजेरिया फॅमिली. प्लेग इट इज कॉज बाय एर्सिनिया पेस्टिस. आता आपण यांना कम्प्लिटली इरेडिकेट केलं आहे प्लेग, त्यामुळं याच्याबद्दल ते फारसं हे करायचं ना. बोटुलिझम अन्न विषबाधा. बोटुलिझम विषबाधा म्हणतो आपण त्याला किंवा फूड पॉयझनिंगमुळे होतं. आणि इट इज कॉज बाय द क्लोस्ट्रिडियम बोटुलिझम. बोटुलिनम. डिसेंट्री हगवण आणि बॅक्टेरियल डिसेंट्री ही इट इज कॉज बाय द शिगेला डिसेंट्री. पॉझिटिव्ह एजंट आहे. नंतर सिफिलिस. इट इज अ सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज. सिफिलिस ट्रिकोनेमा पॅलिडम आणि त्याला आपण गरमीच म्हणतो. हा एक गरमी आहे. हा पण परत सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज आहे. इट इज कॉज बाय नायजेरिया गनोरी आणि सिफिलिस ट्रिकोनेमा पॅलिडम. आणि वुफिंग कफ. वुफिंग कफ म्हणजे मराठीमध्ये त्याला आपण डांगिया खोकला आणि इट इज कॉज बाय द बॉर्डोटेला पर्टुसिस. आपण नॉर्मली टीटीचं इंजेक्शन घेतो. टिटॅनस टॉक्साइड अँड इट गिव्स इम्युनिटी अगेन्स्ट टिटॅनस. बरोबर. टीटी. नंतर एक आपण वॅक्सिन घेतो डीपीटी. डिप्थेरिया पर्टुसिस आणि टिटॅनस. त्यांना त्रिगुणी लस म्हणतो आपण. डीपीटी मीन्स
डिप्थेरिया, घटसर्प याच्या अगेन्स्ट तुम्हाला इम्युनायझेशन देतं. पर्टुसिस म्हणजे वुफिंग कप किंवा डांगे खोकला ही दुसरी लस, आणि तिसरी टिटॅनस. ही कॉम्बिनेशनमध्ये आपण DPT वॅक्सिन घ्यायचो. आता त्याचे क्वाड्राव्हॅलंट, पेंटाव्हॅलंट वॅक्सिन आली, त्यासोबत आपल्याला वेगवेगळ्या वॅक्सिन आपल्याला अवेलेबल आहेत आता. ठीक आहे. तर या ठिकाणी आता ट्युबरक्युलोसिसची सुद्धा आपण BCG वॅक्सिन आपल्या खांद्यावरती जन्म झाल्यानंतर लगेच घेतो. ठीक आहे. तर याच्यावरती आपल्याला तर वॅक्सिनेशन किंवा इम्युनायझेशन आपल्याला अवेलेबल आहे. पण या ऑर्गॅनिझमचं आयसोलेट करणं, त्यापासून होणारे आजार कोणते, त्यांचे सिम्पटम्स कसे आहेत, यासाठी महत्त्वाचं कॉन्ट्रिब्युशन कोणी केलं आहे तर ते आहे रॉबर्ट कोच. ठीक आहे. त्यांच्यानंतरच आपण आज वॅक्सिनेशन किंवा बाकीच्या मेकॅनिझम त्यांचा आपण स्टडी करू शकतो. इट इज ऑल अबाउट द जर्म थिअरी ऑफ डिसीज, पोस्ट पोस्ट्युलेट्स अँड लिमिटेशन्स ऑफ रॉबर्ट कोच.